चैत्र महिन्यातल्या शुक्रवारपासून आपण वैभवलक्ष्मी माताचे व्रत अगदी खूप चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकतो आणि त्याचे फळही आपल्याला खूप छान मिळते। हे व्रत असे आहे जे आपल्यावर अष्टलक्ष्मींची कृपा घडवते आणि अष्टलक्ष्मींची कृपा जर आपल्या घरावर घडली तर आपल्या मुलांना, आपल्या पतीला, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणतीच अडचण येत नाही आणि अष्टदिशांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते। वैभवलक्ष्मीचे व्रत हे कशा पद्धतीने करावे, त्याचे अचूक नियम काय आहेत, पूजा कशी मांडावी याची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर प्रत्येकाने अवश्य जाऊन बघावी आणि या व्रताचा नक्कीच फायदा घ्यावा, कारण वैभवलक्ष्मी व्रत हे अत्यंत प्राचीन आणि खूप नावाजलेले आणि खूप काही आपल्याला देऊन जाणारे, मान सन्मान, लाभ, कर्जमुक्ती, घर सर्व काही मिळवून देणारे हे एकमेव व्रत आहे। श्री स्वामी समर्थ।